हो काय दमाल झालं ना माई. तुम्हाला काय घाटाचा त्रास झाला? पाणी घ्या. थँक्यू बाबा. या बाई. अहो तुम्ही कशाला काय ग गधडे, तुला कळत नाही का उठून पाणी द्यायचं ते? अगं राहू दे का, प्रवासाने दमून आली ती. अहो काय दमायला काय झालं, छान गाडीतनं तर आलो आम्ही. बर ते राहू दे, मला एक सांग, तुमची जेवण झाली आहेत, व्हायची आहेत का बाहेरून काय मागवायचंय? बाबा विषय सुद्धा काढू नका. पोट नुसतं ढवळून निघालेलं, इतकी ती वळणं होती घाटात. अहो काही नाही, अगदी छान ड्राईव्ह करतो स्वप्नील आणि अगदी काही सुद्धा त्रास झाला नाही, प्रवास जाणवला सुद्धा नाही. मला जाणवला. तुझं काय, तुझं नेहमीच आहे, हिला गाडीने न्या, बसने न्या, नाहीतर अगदी हेलिकॉप्टरने न्या, हे असंच. अगे तुमचे जंगी सामने अजून चालूच आहेत वाटतं. जरा थांब की, माईला काय वाटेल? काही नाही हो, असंच चालायचं. आमच्या घरी सुद्धा असंच चालायचं. हा आता भांडण्यासाठी कोणी उरलंच नाही हो तिकडे. नाही म्हणूनच तुम्हाला उचलून आम्ही इथे घेऊन आलोय. आता शुभ्रा आली ना की जाम भांडून घ्या तिच्याशी, मनच सोक्त. काय आता पाय खाली घ्या आधी. अगे घे ना, आई म्हणत घे की, काय तू तरी कमाल करते. चला बरं, मी तुमच्या सगळ्यांसाठी चहा करतो. हो ना, चहाची वेळ आहे काही. अरे मग कॉफी करतो. बाबा चालेल. अगं काय चालेल, गब्बस. हे बघा तुम्ही काही करू नका. नाही नाही नाही, असं कसं? अगं तुझी सेवा करायची संधी अशी मला काय वारंवार मिळणार आहे का? पुरे पुरे, तुम्ही इथे बसा, बोला यांच्याशी, मी बघते कोणाला काय हवं नको ते. हा आणि बाहेरून काही मागवायची जरूर नाही, मी पटकन पिठलं भाकरी टाकते. चालेल ना माई? कर मग आता. ए राणी, बसून काय राहिलीस, उठ चल, मदतीला ये माझ्या. आता तुम्ही ऑर्डर करत होता तर हिला काय झालं, कशाला कामं वाढवते हो? बरं काय म्हणताय माई, बाकी बरं आहेत ना? हो उत्तम, तुम्ही कसे आहात? मी बरं आहे. हा फायर आहे नाही, अर्ध्या तासात. ओके चल बाय बाय. कुठे निघालास? बाहेर जरा महत्वाचं काम आहे. अरे पण काय काय काम आहे, कुठे निघालास? हो महत्वाचं काम आहे. मला सुद्धा तुझ्याशी फालतू बोलत बसायला अजिबात वेळ नाहीये. मी जे काही सांगतो ते फक्त नीट ऐकायचं. आता काय, मेक इट फास्ट. कम वसईला एक मस्त जागा बघून आलोय. हेरिटेज रिसॉर्ट सुरू करतोय आपण. आपण आपण म्हणजे आपली कंपनी, आणि त्या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स वर तू आहेस. बाय. एक मिनिट, कुठे निघालायस? सांगितलं ना, मला एक महत्वाचं काम आहे. मित्रांबरोबर पार्ट्या जोडत बसणं हे तुझं काम? मी एका फार महत्वाच्या विषयावर बोलतोय. हा मग तुम्ही बोलताय, तुम्ही बोला, मी चाललो. अभिमान, किती दिवस असा रिकामा गावगांना फिरत राहणार आहेस? हा हे बघ, या प्रोजेक्ट मध्ये, या रिसॉर्टच्या प्रोजेक्ट मध्ये जर तू लक्ष घातलं नाहीस ना तर आणि तरच तुमचं हे रिसॉर्टचं प्रोजेक्ट सक्सेसफुल होणार आहे. ऍक्च्युली नो व्हॉट बा, तुम्ही मला काम न करण्याचे जास्त पैसे दिले पाहिजेत. असं आहे वाटत तुम्हाला? म्हणजे कारण जर मी आलो हा तर आय ब्रिंग ट्रबल्स विथ मी. उगीच राडा होणार, त्यापेक्षा जाऊ दे. एक मिनिट. आणि जर मी तुला सांगितलं की थोडासा राडाच घालायचा आहे तर? म्हणजे आजवर मी ठरवलं होतं की हे रिसॉर्ट फक्त पैशांसाठी बांधायचं, पण आता मला ते बांधायचंय माझ्या एका जुन्या शत्रूला शह देण्यासाठी. कोण? माहिती करून घ्यायचंय ना सगळं, मग गुपचूप काम धंद्याला लागा. पुन्हा तेच बा, जर मी कामाला लागलो ना तर तुम्ही धंद्याला लागले. म्हणजे अहो कारण मला काय तुमच्यासारखं राजकारण येत नाही. आपला सीधा हिसाब आहे. शत्रू म्हटला एक घाव दोन तुकडे, आर्या पार. पार पोचवायचंच आहे सगळ्यांना, म्हणूनच तू हवा आहेस. वेल मग जेव्हा अगदीच माझी गरज लागेल तेव्हा शिट्टी मार, मी आहेच. बट टिल देन निघा, जा, आपल्या बापाचं रक्त आटवा. बाय बाय. काय आता मी घरी नाही. हां तर उगीच कुठे बाहेर भटकायला जायचं नाही. मी हां तुम्ही गपचूप एक छान गोष्टीचं पुस्तक घ्यायचं आणि वाचत बसायचं, आणि तो पंप तो जवळ ठेवायचा. बिहेव युअरसेल्फ. ओके? मी ओळखलंच नाही आईला.
चेहरा ओढलेला, डोळे आत गेलेले, केस विस्कटलेले. कशी होती ती? काय झालंय तिचं? सुलेखा, आपण काहीच करू शकलो नाही. आपणच केलं दी. हं? ती तूच सांग, आणखीन कुणी एवढं टॉलरेट करू शकलं असतं का तिला? मला तर जवळजवळ आयुष्यातनंच उठवलं त्याने. तुला मनस्ताप दिला आणि अजूनही होतोय तो वेगळाच. आणि मलाही वाटतं की आपल्या मम्माचं असं का झालंय. पण मग नंतर असाही विचार येतो की जे काही झालंय ते तिने स्वतःहून ओढवून घेतलंय. बट स्टील दी, मला अजूनही असं वाटतं की तुला वाटत असेल तर तू मला घरी घेऊन ये परत. मी इथे येणं बंद करेन आणि तुला भेटावं असं वाटलं तर बाहेर भेटेन, फोन करेन. I'll happily become an outcast. तर मग मला बरं वाटणार असेल. नाही लेखा, आता मी ठरवलंय, तुला आणखीन त्रास होऊ द्यायचा नाही. इनफ इज इनफ. आता माझी प्रायोरिटी फक्त तू आहेस, बाकी कोणी नाही, आई सुद्धा नाही. मी निघू आता. उशीर झाला तर रिक्षा नाही मिळणार गं. निघ, जाताना जिजूना भेटून जा. बरं लेखा, तू आत्ता पुण्याला गेली होतीस तेव्हा घरची साफसफाई केली होतीस ना? हो. का ग? नाही अगं, आम्ही आत्ता गेलो होतो तेव्हा घरात खूपच धूळ होती, ॲज इफ घर कोणी उघडलंच नाहीये. व्हेंटिलेटरची काच फुटली अगं. खूप धूळ येते आत, माहिती आहे. मी विसरलेच तुला सांगायला की आता जातीयेस ना तर वेळ मिळाला सर काच बसून घेता आली तर बघ म्हणून. माझ्या लक्षातच नाही आलं. मी पुढच्या वेळी जाईन ना तेव्हा बघते. जिजूना भेटून जाते. टेक केअर. यू टू. काय हो, किती उशीर आणि फोन का ऑफ करून ठेवलात? बॅटरी डाऊन आहे. प्रोग्राम झालाय वाटतं. अहो मला एक फोन करून सांगायचं तरी. मी आपलं उगाच इथे काळजीत बसले ना तुमच्या. आज काय पहिल्यांदा उशीर होतो का? असे कितीसे वाजलेत? 1 वाजला. 1 घड्याळ बघा जरा. बघ आता उगाच आल्याला कटकट करू नको.
आज सकाळी तुम्हाला प्रथमेश जाऊ देत नव्हता. मग काही नाही, डोक्यात नाही ते शंका येतात. उगाच डोकं खाऊ नको माझं. आधीच डोकं फिरले त्यात तू. आणि काही झालंय का? हा, आता प्रत्येक गोष्टीचं तुला स्पष्टीकरण देण्याची काही गरज आहे का बाई? नाही. बरं तुम्ही आता जेवणार आहात का? शुभ्रा, श्रीकृष्णाची शपथ, माझी काहीच चूक नाही. शुभ्रा काय? शुभ्रा, माझी काही चूक नाही. शुभ्रा तू माझ्याशी बोल, काय झालं तुला? श्रीकृष्णाची शपथ, माझी काही चूक नाही. शुभ्रा तू काय बोलतेस? शुभ्रा, माझी शुभ्रा शांत हो, शांत हो. तू काय झालं ते सांग मला. शुभ्रा, श्रीकृष्णाची शपथ आहे तिला. शुभ्रा काय झालंय? माझी काहीच चूक नाही. शुभ्रा, माझी काहीच चूक नाहीये. शुभ्रा हो, शुभ्रा काय झालं सांगशील का मला? शुभ्रा, श्रीकृष्णाची शपथ, माझी काही चूक नाहीये. शुभ्रा, माझी खरंच काही चूक नाहीये. बदके पिले सुरेख होते कुरूप वे. काय झालंय काय तुझं प्रिया? ए प्रिया, घे पेपर वाच, घे चल. नको बाबा, मी चहा पण नाही प्यायले अजून. फुल्ली ऍक्टिव्हेट झाल्याशिवाय मी पेपर नाही वाचत. मला ना एक गोष्ट कळत नाही प्रिया तुझी. अरे तू एवढ्या पहाटे 8 वाजता उठलीसच का? काल दिवसभर तुम्ही प्रवास केलाय, मस्तपैकी ताणून द्यायची ना. वसुधा शास्त्री नावाच्या बाईंना ओळखता का तुम्ही? कोण आहे ती बाई? तुमची बायको. अच्छा अच्छा, माझी बायको आहे, म्हणजे तुझी आई, माय डिअर वसू. तिचं काय झालं? सुखाने झोपू देते का ती कधी? घड्याळात 8 वाजले की दुपारचे 12 वाजल्यासारखी गोंगाट करत बसते. अच्छा, असं करते ती? छळते तुला? हो. डोंट वरी, मी बोलतो तिच्याशी. वसुधा, राहू देव, नको. अगं घाबरू बाबा नको. माझी वट आहे तिच्याकडे, डोंट वरी. नाहीतरी मलाही जरा टेन्शन झालं होतं म्हणा. बाबा ऍक्च्युली ना मलाच जाग आली. तुम्हाला माहितीये का, कोकणात ना अशी लवकर जाग येते, सवय झाली आहे मला. एवढ्या लवकर सवय झाली? म्हणजे तिकडे आपोआप जाग येते सकाळी. आणि बाबा सकाळच्या वेळी तिथे काय अमेझिंग लाईट असतो माहितीये. मी इतके फोटो काढलेत, दाखवीन तुम्हाला. म्हणजे ना स्वच्छ ताजा प्रकाश. अरे वा, हे खरं मीही तुमच्या बरोबर यायला पाहिजे होतं, मजा आली असती खरी. खरंच. बरं आणखीन काय काय मजा केली? खूप भटकलो. आणि बाबा शुभ्राची आई काय जेवण करते माहितीये? हो, फॅन्टॅस्टिक. आणि बाबा रोज जेवताना तूप, लोणी, शुद्ध. आणि ना फॅट्स, कॅलरीज हे शब्द सुद्धा आठवायचे नाहीत, कारण रोज चालणं व्हायचं ना आमचं तेवढं. खूप भटकलो मी आणि स्वप्नील आणि आई. चला हे एक बरं झालं. नाही तर इथे काय होतं, तू जरा कोपऱ्यावरती गेलीस ना की रिक्षा. बाबा तुम्ही तर लगेच आईसारखं बोलायला लागू नका. अच्छा, मी आईसारखं बोलू का? मग सॉरी. नाही उठले का? पहाटेच भेंड्या खेळत बसल्या आतमध्ये आई बरोबर. भेंड्या आत्ता? म्हणजे गप्पांच्या हो. जम मेतकूट जमलंय ना दोघींचं. बरं मला एक सांग, आपले अमेरिकन काय म्हणतायत? म्हणजे त्यांना आपली कंट्री साईड आवडली की नाही? स्वप्नील ना, अरे ही वॉज व्हेरी हॅपी. खूप एन्जॉय केले त्याने. अगं मला त्याचीच काळजी होती. काय असतं, या मुलांना मिनरल वॉटरची सवय असते. विहिरीच्या पाण्यातले 2 थेंब पोटात गेले की यांची पोटं बिघडली. अमेरिकन नखरे, दुसरं काही नाही. स्वप्नीलचं तसं नाहीये, पण ही इज अ व्हेरी नाईस चॅप. हो, इज दॅट सो? आई चहा. आई चहा य. बोल. किती वाजता? काय किती वाजता? भेटायचं कोणी? आपण.
आपण का भेटायचं? आपण का नाही भेटायचं? जस्ट स्टॉप इट अभिमान. आपण परत भेटलो योगायोगाने, भेटलो, बोललो. आता आणखी काय? आणखीन काहीच नाही. नाही. पहिलं आणि शेवटचं सांगते अभिमान, तुला जसं वाटतंय तसं आपल्यात कधीच काही नव्हतं, आताही नाही आणि कधीच नसेल. सो जस्ट स्टॉप कॉलिंग मी. शुभ्रा, अगं तू अशी अचानक कशी आहेस तू? मी बरी आहे ग. तू कशी आहेस बाळा? मी बरी आहे. एक मिनिट आदिनाथ. हो आलो आलो. माई आली. माई व्हॉट अ सरप्राईज. कशा जावई बापू? मी बरं आहे. काय कसं वाटलं सरप्राईज? म्हणजे आई तुम्ही? आम्ही गेलो होतो कोकणात आणि घेऊन आलो त्यांना. तुला पायीपर्यंत जीवात जीव नव्हता ग माझ्या. चला चला आधी ना सामान आत ठेव, मी चहा टाकते. बसा तुम्ही. माई आलोच आहे. शुभ्रा आलीस. खूप आठवण येत होती का तुझी? आणि ऐक ना, म्हणूनच आदिनाथांनी आयडिया शोधून काढली. रातोरात त्यांनी प्लेनची तिकीट्स आणि हॉटेल बुक केलं. घरात कोणालाही सांगितलं नाही. घरातले सोड, मला सुद्धा सांगितलं नाही. अगं गोव्यात पाऊल टाकलं ना तेव्हा कळलं नेमकं आपण आलोय कुठे ते. बरं सुचलं जावई बापूंना. नाहीतर त्या चांडाळाचा मेल्याचा काय भरोसा देता येतो का? नाहीतर काय. अगं पण जेलमधून सुटल्यापासून त्याने तुला तर काही त्रास दिला नाही ना? आला होता एकदा, मेला घरी आला होता ना. मग मग काय, तो मेला आला, भुंकायला लागला, मी याव करीन, मी त्याव करीन. मी दुसऱ्या दिवशी सरळ उठले, फौजदारांकडे गेले आणि त्यांना सगळं सांगितलं. ते म्हणाले मी समज देतो. मग दिली का समज फौजदारांनी? तो फौजदार जो त्याचाच जावई. अगो नाही, आता फौजदार बदलला ना. म्हणजे हा राठोड होता ना, त्याची बदली झाली. मी तुला सांगू का, त्या फौजदारांनी याला चांगली समज दिली असणार ग. कारण आसपास कुठे फिरकलाच नाही तो. तरी मला तुझी खूप काळजी वाटते ग माई. तू असं कर, तू ते गावच सोड. ते आपलं मूळ गाव नाही. त्यापेक्षा तू इथे मुंबईत आलीस तर. अगं खुळी का काय तू शुभ्रा? मुंबईत नको ग बाई. अगं तुमच्या त्या गाड्यांच्या आवाजाने माझ्या काळजात नुसतं धडकायला लागतं. मी आपली गावाला आहे तीच बरी आहे ग. तू जर मुंबईत आलीस ना माई, तर मला खूप बरं वाटेल ग. खूप आठवण येते मला तुझी. अगं आठवणीचं तू काय मला सांगतेस? तुला निदान इथे संसार तरी आहे गो. पण तिकडे गावाला माझं म्हातारीचं एकटीचं काय होत असेल विचार कर. म्हणून सांगते तुला, इथे येऊन राहा आमच्या बरोबर. बघू, ते सगळं नंतर बघू ग. पण शुभ्रे, तुझं सासर म्हणजे स्वर्गासारखं आहे हो. अगं तुझी सासू तिकडे गावाला आली होती ना, तेव्हा तुझ्याबद्दल इतकं अगदी कौतुकानं बोलत होती ग. म्हणाली माझं नशीब थोर म्हणून मला शुभ्रासारखी सून मिळाली. अगं मी ऐकलं आणि माझे कान अगदी तृप्त झाले गो बाई. चुकीचं बोलले आई. म्हणजे गो? म्हणजे नशीब माझं थोर की मी या घरात सून म्हणून आले. आई, बाबा, प्रिया, आजोबा, सोन्याहून मोलाची माणसं आहेत काही. चला म्हणजे देवाच्या दारी न्याय तरी आहे म्हणायचा. ठीक आहे, सुरुवात आपली खाचकळग्यातून झाली, पण आता तुझी गाडी रुळावर आली हो. शुभ्रे, आता मला म्हातारीला खेळायला एक गोंडस नातवंड दिलंस ना की झालं गो बाई. शुभ्रे, काय गो काय म्हणते मी?